आत्ताची सर्वात मोठी बातमी देवळा तालुक्यातून येत आहे। निंबोळा येथील 54 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। डोक्याला गंभीर दुखापत होऊन ही हत्या की अपघात यावर सध्या पोलीस यंत्रणा तपास घेत आहे। पोलीस श्वान पथक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। निंबोळा येथील धरणी बंदराजवळील ही घटना आहे आणि या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत कॉल लाईनवर जोडले जात आहेत। बोला वैभवजी, काय सविस्तर माहिती मिळते या घटनेसंदर्भात? नमस्कार सर, देवळा तालुक्यातील निंबोळा येथे एक धक्कादायक घटना घडली असून भाऊसाहेब उर्फ अभिमन निंबा आहेर या 54 वर्षीय इसमाचा निंबोळा चौफुली जवळील धरणी बंधाऱ्याजवळ मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी देवळा पोलिसांना आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून मात्र मृतदेहाच्या अवस्थेवरून ही हत्या असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला असून डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे अपघाताच्या शक्यतेपेक्षा ही हत्या असावी असा संशय अधिक बळावत चाललाय। या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब आहेर यांचा कोणाशी वाद झाला होता का किंवा मागील काही दिवसात त्यांच्याशी कोणाशी वैर किंवा खडाजंगी झाली होती का याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। विशेषतः मृत्यूपूर्वी रात्री कोणाशी वाद झाला होता का याकडे तपास यंत्रणांचं लक्ष आहे। आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्यानंतर देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, विनय देवरे, सुरेश कोरडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बागोलवत यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले। तसेच ह्या घटनेची माहिती देवळा पोलिसांनी देताच श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। दरम्यान ही नैसर्गिक घटना आहे, अपघात आहे की हत्या यावरून निंबोळा परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून पोलिसांकडून सर्व शक्य कोनातून सखोल तपास सुरू आहे। घटनास्थळी आता देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेते, पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, तपास अधिकारी विनय देवरे त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल असून श्वान पथक असेल, फॉरेन्सिक टीम असेल यांच्या माध्यमातून देखील तपास सुरू आहे। तसेच गावातील काही गोपनीय सूत्रांकडून देखील माहिती घेतली जात असल्याची देखील माहिती आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सोपान सोनवणेसह मी वैभव पवार, निंबोळा। धन्यवाद वैभवजी, माहिती दिल्याबद्दल। याच प्रकारे महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आणि या घटनेसंदर्भात पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।